कालचं जे आहे ते याच्यावर सर्व काही बेसिक वगैरे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत जे आहे ते लेक्चरमध्ये याची व्याख्या, त्यानंतर घन कसं तयार होतो काय नाही ते आपण बघितलेलं आहे. आता कोणतेही समान आकडा जर असेल तर त्याचं घन कसं काढायचं, ठीक आहे, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला 1 ते 20 पर्यंत घन लिहून दिलेलं आहे आणि जशा जसं आपल्याला कमीत कमी कितीपर्यंत पाठ करायचं होतं बघा, 15 पर्यंत घन जे आहे ते जशाचं पाठ करणं गरजेचं होतं. ठीक आहे. कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. कोणतं पॉइंट बघितलेलं होतं, समान आकडा जर असेल तर त्याचं घन कोणत्या पद्धतीनं शॉर्ट पद्धतीनं काढता येईल. बघा आता बोलू नका, फक्त समान अंक असेल, बघा आता इकडे लक्ष द्या, समान अंक असेल तर घन काढण्याची पद्धत. बघा आता एक आकडा आपण कालच्या लेक्चर मध्ये घेतलं होतं बघा, 3 आपण सॉल्व्ह केलं, समोरचं जे आहे ते बघू. आता बघा कालच्या लेक्चर मध्ये जे झालं त्याला एकदा रिपीट करू. जसं आता 11चं घन आपल्याला काढायचं होतं, ठीक आहे. तर याचं शॉर्ट पद्धत आपण काय घेतलं, तर जशा जसं आता घन आपल्याला पाठ आहे, ठीक आहे. तर 1चा घन किती आहे सांगा बरं, 1चा घन 1 आहे, तर त्याला किती वेळा लिहायचं आपल्याला, 4 वेळा. मग आता 1चा घन 1 आहे, लिहिलं आपण 1, 2 आणि 3, त्यानंतर 4 वेळा. आता आपल्याला परत काय करायचंय, जे दोघांमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे 2 आकडा, याचं दुप्पट करून घ्यायचंय. आता 1चं दुप्पट 2, याचं दुप्पट 2. आता याचं करायचं होतं बेरीज, जशाला 1 ला 1, त्यानंतर 2 आणि 1 किती, 3, परत याचंही बेरीज 3 आणि इथं 1 ला 1. म्हणजे याचा अर्थ 11चं जर घन काढायचं असेल तर असं आपण शॉर्ट पद्धतीने कालच्या लेक्चर मध्ये बघितलं. त्यानंतर बघा परत 22चा घन आपण समान आकड्यानं जे आहे ते या पद्धतीचा वापर करून काढलं. आता 2चा घन किती आहे सांगा बरं, सांगा. 2चा घन 8, 8 किती वेळा लिहायचं होतं आपल्याला, 4 वेळा. मग आता मधल्या 2 अंकांचं काय करा, दुप्पट. 8चं दुप्पट 16, याचं दुप्पट 16. आता कंडिशन काय दिलेलं आहे बघा, बेरीज जर करायचं असेल तर फक्त एकक स्थानचं बेरीज तुम्हाला करायचं आहे. आता इथं एकक स्थान कोण आहे सांगा बरं, 8 आहे. मग आता परत याचं एकक स्थानचं जर विचार केलं तर 8 आणि 6, ठीक आहे, याचं बेरीज करायचं आहे. आता 8 आणि 6 किती होणार बघा, 14. 14शी 4 आजचेला परत 1, बोलू नका माग. 1 आणि 1 किती होणार बघा, 2. या 2 ला कुठं ठेवायचं आहे, इथं, ठीक आहे. परत एकक स्थानच बेरीज, 8 आणि 2 किती, 10. 10 मध्ये 6 ला मिळवा 16, परत हातचेला 1. 1 आणि 1 किती परत 2, हे इथं ठेवा. आता 8 आणि 2 किती बेरीज 10. मग याचं 22चा घनाचा जर विचार केलं तर 10,648, ठीक आहे. त्यानंतर परत आपण बघितलं होतं एक 33, ठीक आहे. आणि त्यानंतर आता तुमच्यासाठी प्रॅक्टिस साठी देणार परत जे काल झालं होतं त्याचे विचार एकदा रिपीट बघा. 33चा समान घन आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे, समान अंकाचं. आता इथं 3-3दा जे आहे ते 2दा रिपीट आलेलं आहे, 3-3 म्हणजे समान आकडा आहे. मग आता 3चा घन आपल्याला किती वेळा लिहायचा आहे, 4 वेळा. सांगा 3चा घन किती, 27. किती वेळा लिहायचं याचं लिखाण, 27. आता मधल्या 2 आकड्याचं दुप्पट करा. 27चं दुप्पट किती, 54. आता बेरीज करताना फक्त कंडिशन लक्षात ठेवा, बेरीज फक्त काय, एकक स्थानच होणार, ठीक आहे. दशक स्थानचे जे आकडे असेल ते समोरच्या संख्यावर तुम्हाला टाकायचं परमानेंट. मग इथं 7 ला 7, मग हा 2 कुठे येणार, इथं. मग आता याचं परत बेरीज करा. आता 7 आणि 2 किती, 9. 9 मध्ये परत 4 ला मिळवा 13. 13शी 3 आजचेला 1, परत इथं 5 आणि हे 3 किती होणार बघा, 8. हे इथं ठेवा. परत एकक स्थानच बेरीज करा. 7 आणि 8 किती झाले बघा, 15. 15 मध्ये 4 ला मिळवा परत 19, हे 9 आलं. परत आजचेला जशाला तस, ठीक आहे. परत आता या दोघांचं तिघाचं एकक स्थानचं जे इथं दशक स्थान आहे याचं बेरीज किती, 8. परत 7 आणि 8 किती, 15. आजचेला 1, इथं 2 आणि 1 किती, 3. उत्तर आलं 35,937. या आता तुमच्यासाठी 44चा घन काढ. समान आकडा आहे, घन जे आहे ते कालच्या लेक्चर मध्ये कसं काढायचं काय नाही बघितलं होतं. हा बोलू नका, फक्त शांत राहा, शांत वातावरण ठेवा. ज्याला घन पाठ नाही, ज्याच्याजवळ लिहून नाही, त्यानं लिहू शकता. इथं 1चा घन 1, हा ठीक आहे, 27.
बोलू नका. हा, काय आलं? हा, ठीक आहे. बघा, आपल्याला इथं 44चा गणक 15 पर्यंत कमीत कमी पाठ करायचा आहे. 20 पर्यंत काल तुम्हाला लिहून दिलेलं होतं ऑलरेडी. हा, काढलं. हा, बघा इकडे लक्ष द्या. 44चा गण आपण काढून घेऊ. आता बघा, 4चा गण आपल्याला पाठच आहे प्रत्येकाला, किंवा इथं तुम्हाला बोर्डावर लिहून दिलेलं आहे. सांगा आता 4चा गण किती सांगता येईल आपल्याला? सांगा, 4चा घन 64 किती वेळा लिहिणार? 4 वेळा. बघा, हे 4 वेळा लिहिलं. आता मधल्या आकड्याचं काय करा? दुप्पट करा. 64 दुप्पट करा. 4चं दुप्पट 8, 6चं दुप्पट 12, 4चं दुप्पट 8, 6चं दुप्पट किती? 12. आता बेरीज करून घ्या. काय करा परत? बेरीज. ठीक आहे. आता इथं जशाला किती येणार बघा? 4. 6 हातचेला आहे, हे इथं ठेवू. 6 आणि 4 किती? 10. 10 मध्ये 8ला मिळवा. 18. 1800 8 हातचेला 1. आता परत हे सर्व हातचेलाच ठेवायचं. ठीक आहे. इथं 12 आणि 6 किती? 18. 18 मध्ये 1ला मिळवा. 19. हे इथं ठेवा. ठीक आहे. आता इथं 19 आहे. 19 मध्ये जशाला 8ला मिळवून घ्या किंवा 4ला. किती होणार बघा? 23. 23 मध्ये परत 8ला मिळवा. किती होणार बघा? 31. 31 ला 1 हातच्याला परत 3. परत इथं 12 आणि 6 18. ठीक आहे. 18 मध्ये 3ला मिळवा. 21. परत इथं 21. आता एंडिंगचा आहे जशाला 4 आणि 1 येते 5. 6 आणि 2 किती होणार? 8. उत्तर आलं 85,184. घ्या आता समोरचं काढा 55. 55चा घन काढ. 5चा घन लिहूनच आहे तिथं. त्याला 4 वेळा लिहायचं. या, बोलू नका, फास्ट काढण्याचा प्रयत्न करा फक्त. हे आलेलं आहे. हे बंद झालं तर सांगा. बंद झालं तर सांगा. ठीक आहे. किती आलं? शाबास. 1,66,375. बघा, इथं घन लिहून आहे बरं. ज्या विद्यार्थ्याजवळ लिहून नसेल त्यानं लिहून घ्या. ज्याला पाठ नाही, ठीक आहे, त्यानं इथं पाहून परत कसं उत्तर काढता येईल ते बघू शकता. बघा, आता इथं दाखवलं आपल्याला 55. 55चा घन काढायचा. ठीक आहे. आता 5चा घन आपल्याला पाठ आहे. सांगा, 5चा घन किती आहे? 125. लिहिलं 125, 125, 125, 125. किती वेळा घ्यायचं होतं? 4 वेळा. आता मधल्या 2 अंकांचं दुप्पट करा. 125चा दुप्पट किती? 250. परत 250. आता बेरीजच करायचं आहे. काय बघा? बेरीज. फक्त एक अट ठेवा. बेरीज करताना जशाला काय करा बघा, फक्त एकक स्थानचं बेरीज करा. ठीक आहे. मग आता एकक स्थानचं बेरीज करायचं असेल तर इथं 5ला 5 घेतलं आपण. ठीक आहे. हातचेला किती आहे? 12. हे इथं ठेवा. ठीक आहे. 12 आणि 5 किती होणार आता? 17. 17शी 7 हातचेला परत 1. 25 आणि 12 किती? 37. 37 मध्ये एकाला मिळवा. 38. हे इथं ठेवा. आता 38 आणि 5 आणि 0 याचं बेरीज करा. 38 मध्ये 5ला मिळवा. किती होणार बघा? 43. 43 ला 3 हातचेला परत 4. परत इथं 25 आणि 12 याचं बेरीज केलं 37. 37 मध्ये परत 4ला मिळवा. किती? 41. 4 आणि 1 किती होणार? 5 आणि 1 किती? 6. परत इथं 12 आणि जे आहे ते 4 किती होणार बघा? जशाला लिहून घ्या. उत्तर आलं आपलं 1,66,375. लिहून घ्या. 66. समोरचा घ्या.
66 काढा बरं याच फास्ट. 66 चा घन. थोडा वेळ फॅन बंद करून टाका, दरवाजाही लावून घ्या एक अर्धा तासासाठी. विकी मागचा दरवाजाही लावून टाक. दरवाजा घ्या. 66 याच तुम्हाला घन काढायचं आहे. 6चा घन किती? 216. किती वेळा लिहिणार? 4 वेळा. ठीक आहे. ठीक आहे. परत अजून हा किती आलं? हा 2,87,496 आलेलं आहे सर. ठीक आहे, शाबास. बघा आता इकडे लक्ष द्या, काढून घेऊ आपण. सांगा 6चा घन किती आहे? 216. लिहिलं 216, 216, 216, परत 216. ठीक आहे. आता मधल्या दोन आकड्याचं काय करा? दुप्पट करा. किती होणार? 432. लिहिलं 432, 432. ठीक आहे. आता बेरीज. बेरीज करताना फक्त एक अट लक्षात ठेवा. बेरीज फक्त एकक स्थानच करायचं आहे. मग बाकीचं जेवढे आकडे असेल ते हातच्याला म्हणून समोरच्या आकड्यावर तुम्हाला टाकायचं आहे. इथे घेतलं आपण 6ला 6. शिल्लक राहिलं तुमचं 21. ठीक आहे. आता एकक स्थानच बेरीज करा. 21 मध्ये जशाला या 6 आणि 2 ला मिळवून घ्या, 8 ला मिळवून घ्या. किती होणार? 29. 29 ला किती आलं? 9. हातचेला परत 2. ठीक आहे. परत आता जे काही आकडे असेल 21, 43 बेरीज करा, 2 बेरीज करा आणि समोरच्या आकड्यावर टाकून टाका. 3 आणि इथं 1 आहे बघा, किंवा 5 आणि 1 6 झालं. परत इथं 4 आणि 2 6, 66. 66 कुठं ठेवू आपण? समोरच्या आकड्यावर. आता 66 परत एकक स्थानचं बेरीज, याच्यामध्ये 6 आणि 2 ला मिळवून घेऊ. ठीक आहे. 72 आणि 2 किती होणार? 74. 74 ला 4 आला, हातचेला परत 7. आता इथं 43, 21 आणि 7 याचं बेरीज करा आणि समोरच्या आकड्यावर ठेवून टाका त्याला. ठीक आहे. आता इथं जशाला 7 आहे, 8 झालं, परत हे 3 11. ठीक आहे. 11शी 1 हातच्याला परत 1 ठेवू. 4 आणि 2 6 आणि 1 किती होणार बघा? 7. म्हणजे 71 ला इथं ठेवलं. आता डायरेक्ट बेरीज करून घ्या. 6 आणि 1 किती होणार बघा? 7. परत 7 आणि 1 किती? 8. 2 ला 2, 2,87,496. घ्या आता उद्यासाठी प्रॅक्टिस साठी घेऊन घ्या, घरून सोडून आणण्यासाठी. घ्या इथं परत 88 घेऊन घ्या आणि इथं 99. आणि समोर आता टाईप थोडं बदलणार, हे प्रॅक्टिस साठी तुम्हाला सोडवण्यासाठी राहणार. घ्या आता कोणत्याही संख्यांचं घन काढण्याची पद्धत. घ्या आता कोणताही आकडा असो त्याचं घन आपण कसं काढणार ते बघू. स्टार मारा, हेडलाईन टाका. कोणत्याही संख्यांचे घन कसे काढावे. आता आकडा कोणताही असो त्याचं घन अगदी शॉर्ट पद्धतीने आता आपण इथं काढू लेक्चर मध्ये. ठीक आहे. घ्या आता तुमच्या समोर जशाला 15 पर्यंत लिहून आहे. आता याच्यामधला एक कोणताही आकडा घेऊ. ठीक आहे. आणि बघू त्याचं प्रॅक्टिस करू.
बघा आता एकदा लक्ष द्या झालेलं असेल तर बघा आता इथं 12चं निवड केलं मी. 12चं घन किती आहे बघा 1728. आता आपल्याला विचारलं 12चा घन काढा. काय बघा आता आपल्याला पाठ नाही असं गृहीत धरू. आता 100 पर्यंत कोणत्याही संख्याचं घन काढायचं असं तर या टाईपनं आता जा अगदी शॉर्ट राहील. ठीक आहे. तर आता करायचं काय आपल्याला? तर जशाचं 12चा घन आता तुमच्या समोर आहे 1728 कसा निघतो शॉर्ट पद्धतीनं ते बघू. आता फक्त इथं तुम्हाला एवढं करायचंय आता इथं दाखवलं बघा आपल्याला 2 आणि इथं दाखवलं 1. ठीक आहे. आता सुरुवातीला काय विचार करायचं 2चा घन किती ते बघायचं. मग आता सांगा बरं 2चा घन किती 8 लिहिलं. इथं मध्ये जे आहे ते 2 स्पेस ठेवा परमानेंट. ठीक आहे. आता इथं 1 आहे. परत 1 चा घन काढा. 1 चा घन कोण आहे बघा 1. हे इथं लिहिलं 1 चा घन 1. ठीक आहे. आता फक्त एवढं करा. आता 2 चा वर्ग सांगा मला. 2 चा वर्ग किती 4. त्यानंतर परत 1 चा वर्ग सांगा. किती आहे बघा 1. आता एवढं झाल्यानंतर फक्त एक कंडिशन करा. इथं जे आकडा तुम्हाला दिसत आहे. आता या संख्यामध्ये समोरासमोरील अंक एकमेकाच्या विरुद्ध अंकामध्ये द्यायचा आहे. काय बघा समोरासमोरील आकडे जे आहेत ते एकमेकाच्या विरुद्धामध्ये जाणार. कसं? आता इथं 2 आहे. 2 चा समोर कोण आहे? 1. मग या बाजूला 1 घ्यायचं. ठीक आहे. परत इथं 1 च्या समोर कोण आहे? 2. मग आता हा 2 कोणत्या बाजूला? या बाजूला तुम्हाला घ्यायचा आहे. आता याचा गुणाकार करून घ्या. 4 1 4 हे इथं मध्ये लिहा. त्यानंतर परत दोघांचा गुणाकार 2 1 2 मध्ये. आता परत काय करा मधल्या 2 अंकांचं दुप्पट जसं आतापर्यंत आपण दुप्पट करत होतो. 4चं दुप्पट किती? 8. 2चं दुप्पट 4. आता फायनल याचं बेरीज. बेरीज एकक स्थानचंच करायचं आपल्याला. जशाला 8 ला 8. ठीक आहे. त्यानंतर बघा 8 आणि 4 किती 12. हच्चेला परत 1. परत एकक स्थानच आहे. 4 आणि 2 6 मध्ये 1 मिळवा 7 आणि हा तुमचा 1 ला 1. उत्तर बघा 1728 जे आपण इथं लिहिलेलं होतं. घ्या आता समोरच्या आता तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी. घ्या आता एकदा 15चं काढून घ्या. आता इथं 15चं लिहूनच आहे. फक्त एक तुम्हाला कन्फर्म होण्यासाठी मग आता समोर आपण 100 पर्यंत आकडे घेऊ. कोणते? 15चं घन 3375 निघतो की नाही ते चेक करा या पद्धतीने. या पद्धतीने 15चा घन बघा आता. काढून घ्या फास्ट मध्ये काढा. घ्या बोलू नका शांत राहा. आपलं झालं की बस शांत बस. बघा आता एक परत कन्फर्म करून घेऊ आपण आणि लगेच आता समोरचं प्रॅक्टिस साठी राहणार. हा बघा आता इकडे लक्ष द्या. 15चं घन तुम्हाला काढायचं आहे. इथून 3 पुसून टाकू बघा. इथं 5 आहे, इथं 1 आहे. ठीक आहे. 5चा घन किती आहे सांगा बरं? 5चा घन म्हणत आहोत, वर्ग नाही. 5चा घन किती 125. आता 2 स्पेस मध्ये ठेवा परत. ठीक आहे. सांगा 1चा घन किती आहे बघा 1च. आता परत सेकंड कंडिशन आता 5चा वर्ग लिहायचं 25. 1चा वर्ग किती 1. आता समोरासमोरील अंक एकमेकाच्या विरुद्ध टाकून घ्या. 5चा समोरचा कोण 1 गुणाकारात 1चा समोरचा 5 हे इथं लिहिलं. आता दोघांचा गुणाकार 25 1 25. 5 1 5 लिहिलं. आता मधल्या 2 अंकांचं काय करा फक्त दुप्पट. आता 25चं दुप्पट 50 आणि 5चं दुप्पट 10. आता फक्त बेरीज करा. बेरीज करता वेळेस फक्त एकक स्थानचंच बेरीज पाहिजे. बाकी समोरचं ह्याच्यावर राहणार. इथं 5 ला 5. आता इथं 12 उरलं 12 ला इथं ठेवा. आता एकक स्थान 12 5 आणि 0 एवढंच बेरीज होणार. 12 मध्ये 5 ला मिळवा 17 0 ला 0. 17 ला 7 हातचेला परत 1. आता परत इथं 5 आणि 2 आणि 1 आहे. बेरीज आलं 8. हे लिहिलं 8. मग आता 8 आणि 5 आणि 0 याचं बेरीज करा किती होणार बघा
13. मग परत हातचेला 1 राहिलं तुमचा. हा 1 आणि हा 1 परत इथं ठेवा. हे इथं घेऊ आपण. उत्तर आलं बघा 3,375. 15चा घन. घ्या आता समोर आता तुमच्यासाठी. घ्या आता. त्या 19चा घन काढा. आता दाखवलं आपल्याला 19. फक्त 15 पर्यंत पार्ट असेल तर तुम्ही घन जे आहे ते 100 पर्यंत काढू शकता. आता दाखवलं आपल्याला 19. बघा आता 19 काढू शकता याच पद्धतीने. अगोदर दोघाचा घन काढा, 9चा घन, 1चा घन, मध्ये 2 स्पेस ठेवा आणि मग नंतर वर्ग करा आणि वर्ग केल्यानंतर एकमेकाच्या समोर आकडे टाका विरुद्ध. या फास्ट सॉल्व करा. शाबास. 6,819. ठीक आहे. बघा आता इथं लक्ष द्या. बघा ज्याचं आलं नाही त्यानं समजून घ्या परत. बघा आता तुम्हाला 19चा घन काढायचा आहे. सांगा 19 आहे तर 9चा घन किती सांगता येईल बघा. 729. 2 स्पेस ठेवू. 1चा घन किती परत 1. आता 9चा वर्ग किती 81. 1चा वर्ग किती 1. एकमेकाचा विरुद्ध आकडा गुणाकारात घ्या. 9चा समोर 1 आहे इकडं आणि इथं कोण येणार परत 9. दोघांचा गुणाकार 81 एक 81. 9 एक 9. ठीक आहे. मधल्या अंकांचं दुप्पट करा. 1चा दुप्पट 2, 8चा दुप्पट 16, 9चा दुप्पट 18. आता फक्त याची काय करायचं आहे बेरीज. ठीक आहे. 9ला 9 लिहिलं. 72 इथं एकच स्थानचं बेरीज करा. ठीक आहे. 72 आणि परत इथं जशाला सर 3 आहे. 2 आणि 1 75. 75ला किती 5. हच्चेला परत 7. ठीक आहे. 8 आहे, 16 आहे, 24. 24 मध्ये 6ला मिळवा, 7ला मिळवा 31. हे इथं 31. 31 आणि 9 झाले 40. 40 मध्ये 8ला मिळवा 48. हातचेला किती 4. 4 आणि 1 किती 5. 5 आणि 1 किती 6. उत्तर आलं 6,859. हे आता समोर 25 दर्शवलं. 25 काढा. 25चा घन काढा समोर कौश. 25चा घन काय येणार बघा. हा सांगा काय आलं. काय आलं. 15,000. ठीक आहे. बघू आता कोणाचं बरोबर येणार. थोडं जरी चुकवलं तर उत्तर आपलं चुकून जाणार. ठीक आहे. बघू आता कोणाचं आहे बरोबर काय नाही. सांगा आता इथं दाखवलं 25. 5चा घन किती 125. 2 स्पेस 2चा घन किती 8. लिहिलं इथपर्यंत. आता 5चा वर्ग किती 25. 2चा वर्ग किती 4. समोरासमोरील आकडा घ्या. 25चा समोर 2 आहे आणि इथं कोण आहे बघा 5. ठीक आहे. घ्या बोलू नका. 25 गुणिले 2 किती होणार 50. त्यानंतर 4 पंचे किती आलं 20. आता 50चं दुप्पट केलं आपण 100 आणि 20चं दुप्पट 40. फक्त आता बेरीज तुम्हाला करायचं होतं. बघा 5ला 5. 12 इथं ठेवा. 12शी किती 2. हातचेला परत 1.
10 5 15 आणि 1 किती 16 16शी आता किती 6 चला परत 1 आता इथं 4 2 6 आणि 1 7 हे इथं आलं 7 आणि 8 किती होणार 15 15,600 या समोर 63 या नंबरचा घनकार 63 घ्या काय येणार 100 पर्यंत कोणत्याही आकड्याचं तुम्ही या पद्धतीने जाऊ शकता फक्त आपल्याला 15 पर्यंत घन पाठ असणं गरजेचं आहे. करा चेक करा काय येणार हा बघा काय आलं हा ठीक आहे हा परत अजून सांगा सांगू शकता काय आलं काय काढलं हा सांगा 63 दाखवलं ठीक आहे याचं घन सांगा बरं 3चा घन किती 27 लिहिलं 2 स्पेस ठेवा 6चा घन किती 216 आता 3चा वर्ग करा बरं 9 6चा वर्ग 36 समोरासमोरील अंक गुणाकारात याचं समोर 6 इथं आलं याचं समोरचा 3 हे इथं आलं ठीक आहे करा आता 9 गुणिले 6 9 सकी किती 54 ठीक आहे त्यानंतर 36 गुणिले 3 किती होणार 108 ठीक आहे 54चं दुप्पट करा 4चं दुप्पट 8 5चं दुप्पट 10 ठीक आहे 108चं दुप्पट करा किती होणार 216 ठीक आहे आता बेरीज करून घेऊ आपण बघा आता एक लक्ष 7ला 7 आजचेला 2 ठीक आहे हा बोलू नका माग 8 आणि 2 10 आणि 4 किती होणार 14 आजचेला 1 10 5 15 आणि 1 16 हे इथं येणार बघा एकच स्थानच बेरीज करा फक्त ठीक आहे आता इथं 16 आणि 8 किती होणार बघा 24 24 मध्ये 6 ला मिळवा 30 इथं 0 आजचेला परत 3 आता इथं 21 आणि 10 31 झालं 31 मध्ये 3 ला मिळवा 34 हे लिहिलं आपण 6 आणि 4 10 आजचेला 1 परत 3 आणि 2 किती 5 आणि शेवटचं 2 ला 2 2,50,047 हे आपलं फायनल उत्तर घ्या आता समोरचं 91 घ्या 91 91 याचं घन काढा या फास्ट घ्या हा हा ठीक आहे शाबास हा बोलू नका ज्याचं झालं त्यानं बोलू नका फक्त अगदी सरळ सोपा तुम्हाला दर्शवलेला आहे बोलू नका बोलू नका समोर वस्तू इथे समोर हा बघा आता इकडे लक्ष द्या आपल्याला दर्शवलं त्याने 91 काय बघा 91 आता 91चा परत घन करायचंय तुम्हाला ठीक आहे बघू आता काय येणार काय नाही चेक करून घेऊ आता इथं जसं एक दर्शवलं ठीक आहे सांगा आता एकचा घन किती एकच
त्यानंतर 9चा घन किती आहे? 729. लिहिलं 729. 2 स्पेस ठेवायचं आहे. ठीक आहे. आता जशाला परत समोरील आकडाचा आपल्याला वर्ग करायचं आणि परत घ्यायचा. 1चा वर्ग 1च, 9चा वर्ग 9 9 81. याच्या समोरचा 9 आहे, याच्या समोरचा 1 आहे. 9 1 9. त्यानंतर 81 1 81. आता दुप्पट करा. 9चं दुप्पट 18. 81चं परत दुप्पट करा 2 आणि इथं 8 आणि 8 किती? 16. आता फक्त बेरीज करा एकक स्थानच. 1 ला 1. त्यानंतर 9 आणि 8 17 होणार. किती होणार बघा? 17. आजचेला 1 परत हे 2 इथं आलं. ठीक आहे. मग आता जशाला आता इथं 2 आणि 2 4 आणि 1 किती? 5. आता परत इथं 24, हे इथं 24 घेतलं आपण. 9 आणि 4 किती होणार बघा? 13. आजचेला 1 परत 5 आलं आणि हे 7. म्हणजे उत्तर आपलं फायनल आलेलं आहे. किती आलं बघा? 7,53,571. लिहून घ्या. अजून समोरचा एक घ्या बरं तसंच. त्यानंतर परत आपण घनमूळ शॉर्ट पद्धतीनं कसं काढायचं ते बघून घ्या. आता 42 काढा फास्ट मध्ये. घ्या एक शेवटचं. प्रॅक्टिस साठी 42. आता याचं उत्तर तुम्हालाच काढून घ्यायचं फास्ट मध्ये. काय येणार सांगा मला. हा सांग काय आलं? शाबास. हा शाबास. किती यायला पाहिजे? 74,088. शाबास. उत्तर 74,088. ठीक आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. आकडा आहे आपल्या जवळ 42. किती आहे बघा? 42चा घन. ठीक आहे. 2चा घन किती आहे? 8. 4चा घन किती येणार? 64. आता 2चा वर्ग किती? 4. 4चा वर्ग किती? 16. समोरासमोरील अंक घ्या. याच्या समोर 4 जाणार आणि इथं 2. 4 गुणिले 4 किती? 16. 16 दोन्ही किती होणार? 32. आता मधल्या आकड्याचं दुप्पट करा. 16चं दुप्पट किती? 32. 32चं दुप्पट करा किती? 64. फक्त आता बेरीज करा. एकक स्थानच बेरीज. 8 ला 8. 6 आणि 2 किती होणार? 8. परत याचं बेरीज किती होणार? 10. ठीक आहे. हातचेला आहे. परत इथं 10 ला 10. 4 ला 4. 6 आणि 1 किती? 7. ठीक आहे. आता प्रॅक्टिस साठी फक्त उद्याला येता वेळेस घरून सॉल्व्ह करून आणा. काही आकडे घ्या. याचं परत घन काढून आणा. घ्या. 3 संख्या तुम्हाला प्रॅक्टिस साठी राहणार.